आरक्षण हा महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा असताना राज्य सरकारने स्पर्धा परीक्षेत राखीव प्रवर्गातून सवलती घेणाऱ्यास खुल्या प्रवर्गातील जागेवर दावा करता येणार नाही असा निर्णय 14 मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला। या निर्णयामुळे गुणवत्तेच्या आधारावर येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत स्पष्टता निर्माण होऊन समान संधी आणि अधिक पारदर्शकता येईल असा सरकारचा दावा आहे। मात्र हा निर्णय राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या संविधानिक अधिकारांवर घाला घालणारा असल्याची टीका काही राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांकडून होत आहे। उपवर्गीकरणावरून राज्यातील अनुसूचित जातीमध्ये संतापाची भावना असतानाच सरकारने राखीव प्रवर्गाला खुल्या प्रवर्गातून आरक्षण बंद केल्याचा निर्णय घेतला। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये हा नियम अनेक वर्षांपासून आहे। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने मॅटने अनेक प्रकरणांमध्येही राखीव प्रवर्गातील सवलतींचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात संधी मिळणार नाही असा निर्णय दिला आहे। परंतु उपवर्गीकरणावरून तापलेलं वातावरण आणि आरक्षणाबाबत सरकार विरोधातील अविश्वासामुळे नवीन निर्णयाला थेट विरोध होत आहे। यामुळे शासनाने या निर्णयाला तुर्तास स्थगिती देत महाधिवक्त्यांचा अभिप्राय मागवला आहे। महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यांमधील एकूण आरक्षण आता 72% गेला आहे। त्यामुळे खुल्या प्रवर्गातील जागा कमी झाल्या असून स्पर्धा वाढली आहे। पात्रतेसाठी वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता, अनुभव किंवा प्रयत्नांच्या संख्येमध्ये सवलती घेणाऱ्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवरही संधी दिल्यास सर्व उमेदवारांसाठी समान स्पर्धेचं वातावरण राहत नाही असे सरकारचं मत आहे। त्यामुळे राखीव प्रवर्गातील उमेदवारांनी वरीलपैकी सवलत घेतली असेल अशा उमेदवारांची गणना संबंधित राखीव प्रवर्गातच करण्यात येईल। अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील पदांवर दावा करता येणार नाही अशी सरकारची भूमिका आहे। यापूर्वी 2024 मध्ये महाराष्ट्रातील शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीच्या गुणवत्ता यादीविरोधात काही उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील शेवटच्या उमेदवारांपेक्षा अधिक गुण मिळाले होते। मात्र पात्रता परीक्षेत सवलत घेतल्यामुळे त्यांना खुल्या प्रवर्गातून वगळण्यात आले होते। न्यायालयाने त्यावेळी निरीक्षण नोंदवले की संबंधित भरती प्रक्रियेत पात्रता परीक्षेतील गुण हा अनिवार्य पात्रता निकष नव्हता। त्यामुळे गुणवत्तेच्या आधारे अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गात संधी देणं योग्य ठरते। सरकारच्या नव्या निर्णयाविरोधात आवाज उठवणाऱ्या संघटना आणि नेते प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाच्या याच निर्णयाचा दाखला देत आहेत। त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरचा हा नवा वाद पुढील काळात न्यायालयीन आणि राजकीय पातळीवर अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।